के प्रवीण देसले चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 15 ध्वनी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला संपीडन म्हणतात, तर कमी दाब व घनतेच्या भागाला विरलन म्हणतात. आ. ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज असते. ई. एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे. या ध्वनी तरंगांची वारंवारिता 500 हर्ट्झ इतकी आहे. ई. वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची वारंवारिता वेगवेगळी असते. उ. ध्वनी क्षेपकामध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. प्रश्न 2. शास्त्रीय कारणे सांगा. अ. तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. उत्तर. वेगवेगळ्या सांगीतिक स्वरांची वारंवारिता वेगवेगळी असते. ही वारंवारिता स्वरतंतूवरील ताणावर अवलंबून असते. म्हणून तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. आ. चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. उत्तर. चंद्रावर हवा नाही. ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम अंतराळवीरांमध्ये नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. त्यामुळे चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. ई. ध्वनी तरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते. उत्तर. हवेतून ध्वनी तरंगांचे प्रसारण होताना एका भागातील कंप पावणारे हवेचे रेणू ध्वनीच्या स्रोतापासून जास्त लांब असतो. अशा लगतच्या भागाला ऊर्जा देतात. हवेचे रेणू केवळ आपल्या माध्यस्थानाभोवती कंपनावस्थेत असतात. त्यामुळे हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते. प्रश्न 3. गिटार सारख्या तंतुवाद्यातून आणि बासरी सारख्या फुंकवाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते? उत्तर. 1. गिटार हे तंतुवाद्य असून सामान्यपणे याला 6 तारा असतात. बोटांनी किंवा लाकडाचा छोटा तुकडा वापरून तारा छेडून अथवा त्यावरून अंगठा फिरून हे वाद्य वाजवतात. तारेमधील ताण बदलून तारेची वारंवारिता बदलता येते. ताण वाढवल्यास वारंवारिता वाढते, तर कंप पावणाऱ्या भागांची लांबी वाढवल्यास वारंवारिता कमी होते. अशा प्रकारे वेगवेगळे सांगीतिक स्वर निर्माण करता येतात. 2. बासरी हे फुंकवाद्य असून यात बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते. हवेच्या स्तंभाची लांबी कमी केल्यास निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता वाढते, तर लांबी जास्त केल्यास ध्वनीची वारंवारिता कमी होते. तसेच बासरी वादनासाठी वापरलेली फुंक बदलूनही वेगवेगळ्या सांगीतिक स्वरांची निर्मिती करता येते. प्रश्न 4. मानवी स्वर यंत्रापासून आणि ध्वनी क्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? उत्तर. 1. मानवी स्वर यंत्रापासून ध्वनी निर्मिती. विद्यार्थ्यांनो, मानवी स्वर यंत्राची आकृती याप्रमाणे. स्वरयंत्र श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते. स्वरयंत्रात 2 स्वरतंतू असतात. त्यांच्यामध्ये अतिशय बारीक पट असते. या जागेतून हवा
श्वासनलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील या जागेतून जाताना स्वरतंतू कंप पावून ध्वनी निर्मिती होते. 2. ध्वनिक्षेपकापासून ध्वनी निर्मिती. उत्तर. विद्यार्थ्यांनो, ध्वनिक्षेपकाची अंतर्गत रचनेची आकृती याप्रमाणे. ध्वनिक्षेपकाची अंतर्गत रचना यात एक कायम चुंबक असतो. त्याच्या भोवती गुंडाळलेल्या कुंतलामधून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे चुंबकीय क्षेत्र व कायम चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र यामधील आंतरक्रियेमुळे कुंतलावर बल प्रयुक्त होते. कुंतलामधील विद्युत प्रवाह बदलल्यावर चुंबकीय क्षेत्रात होणाऱ्या बदलामुळे हे बलही बदलते व कुंतल मागे पुढे हलू लागते, म्हणजेच कंप पावू लागते. प्रश्न 5. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा. उत्तर. विद्यार्थ्यांनो, ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. या प्रयोगाची आकृती याप्रमाणे. या प्रयोगातून एका काचेच्या हंडीमध्ये विद्युत घंटी बसवून ती हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवतात. हंडीच्या झाकणाद्वारे विद्युत घंटी बाह्य परिपाठात जोडता येते. हंडी एका नळीद्वारे निर्वात पंपाला जोडतात. प्रयोगाच्या सुरुवातीला निर्वात पंप बंद असतो. यावेळी विद्युत घंटीची कळ दाबली असता विद्युत परिपथ पूर्ण होऊन घंटी कार्यरत होते. यावेळी हंडीत हवा असल्याने घंटीचा आवाज बाहेर ऐकू येतो. आता निर्वात पंप सुरू केल्यावर जसजसे हंडीतील हवेचे प्रमाण कमी होत जाते तसतशी घंटीच्या आवाजाची पातळी कमी होत जाते. पंप खूप वेळ चालू ठेवल्यावर हंडीतील हवा खूपच कमी झाल्याने घंटीचा आवाज अत्यंत क्षीण होतो. पण विद्युत घंटीमधील टोल घंटेच्या वाटीवर आदळताना दिसतो. यावरून असे दिसते की ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. प्रश्न 6. योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट. अ गट मानवी स्वरयंत्र, ध्वनिवर्धक, जलतरंग, नादकाटा, तानपुरा. ब गट धातूच्या भुजांची कंपने, हवेच्या स्तंभातील कंपने, स्वरतंतूची कंपने, तारेची कंपने, पडद्याची कंपने. उत्तर. मानवी स्वरयंत्र, स्वरतंतूची कंपने, ध्वनिवर्धक, पडद्याची कंपने, जलतरंग, हवेच्या स्तंभातील कंपने, नादकाटा, धातूच्या भुजांची कंपने, तानपुरा, तारेची कंपने. विद्यार्थ्यांनो, आज आपण ध्वनी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.